तुम्हाला सुद्धा हळदी कुंकाला छान असे मस्तपैकी हेअरस्टाईल करून छान असं नटून तटून मेकअप करून छान दागिने घालून जायचंय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुंदर अशी फक्त 1 ते 2 मिनिटांमध्ये तुम्ही इतकी सुंदर हेअरस्टाईल कशी बांधू शकता हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्णपणे पहा। अगदी झटपट आणि इझी अशी कोणालाही जमेल अशी हेअरस्टाईल आहे। पिनांची सुद्धा इथे आपल्याला काही गरज पडणार नाही किंवा कुठला आपल्याला इथे ब्रॉच वगैरे लावायची सुद्धा गरज पडणार नाही। साडी जी आहे ती मस्तपैकी माझी घालून झालेली आहे आणि झटपट जे आहे ना आपण आता हेअरस्टाईल करणार आहोत। अगदी सिंपल आणि बेसिक अशी हेअरस्टाईल करणार आहोत। तुम्हाला जर ओपन हेअर्स वगैरे ठेवायला आवडत असतील ना सो ओपन सुद्धा तुम्ही ठेवू शकता। छान असे ओपन सुद्धा हेअरस्टाईल खूप छान वाटतात। साडी म्हटलं की साडीवरती बन हा इतका सुंदर दिसतो, पण काही काही मैत्रिणींना ओपन हेअरस्टाईल सुद्धा करायला आवडतात। तर ज्यांना हे ओपन हेअरस्टाईल करायला आवडतात त्यांनी सुद्धा मला कमेंट करा। ओपन हेअरस्टाईल मी तुमच्यासाठी छान असे घेऊन येईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघू शकता आपण बन हेअरस्टाईल बांधणार आहोत। अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये झटपट इझी आपण हा बन बांधू शकतो। तर बघा समोरची ॲज युजल नेहमीप्रमाणे मी छान असे थोडे थोडे घेऊन ट्विस्ट करत त्याला मागे छान असं घेऊन जाणार आहे, जेणेकरून समोरचा भाग जो आहे ना आपला खूप सुंदर दिसणार आहे। ज्यांचे केस पातळ वगैरे असतील ना त्यांच्यासाठी तर ही हेअरस्टाईल बेस्ट आहे। समोरून अशा हलकेसे केस जे आहेत ना फुगून घ्यायचे आणि छान असे त्याला मस्तपैकी मागे छान असं सेक्युअर करून घ्यायचे। अशा पद्धतीने हेअरस्टाईल केली ना तर आपले केस किती पातळ असले ना तरी छान असे भरून दिसतात। सेम इकडच्या साईडची सुद्धा मी छान अशी हेअरस्टाईल करून घेणार आहे। इथे तुम्ही मिडल पार्टिशन सुद्धा करू शकता, पण मी इथे साईड पार्टिशन केलेलं आहे। साईड पार्टिशन मला छान शोभून दिसते माझ्या फेससाठी। तुम्हाला मिडल पार्टिशन करायचे असेल, आवडत असेल किंवा तुमच्या फेसला छान वाटत असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे छान असं करू शकता। आणि सध्या माहिती आता हळदी कुंकू चालू आहे तर आपण थोडं का होईना स्वतःसाठी छान असं नटलं पाहिजे। स्वतःसाठी म्हटलं तरी काही हरकत नाही आणि थोडंसं 1-2 मिनिटं तरी आपल्याला जास्त घाई असलेली तर 2 मिनिटांमध्ये छान अशी हेअरस्टाईल होईल अशी आपण झटपट बघणार आहोत। सो इथे मी तुम्हाला दाखवत आहे। तर इथे आपली समोरची हेअरस्टाईल झालेली आहे आणि मागचे पूर्ण केस घ्यायचे आहेत आणि एक छान अशी पोनी बांधून घ्यायची आहे। आणि शक्यतो जे आहे ना पोनी बांधताना ब्लॅक कलरचा रबर यूज करा, जेणेकरून काय होतं ना की तो आपला केसांमधून दिसला तरी तेवढा ओळखून येत नाही। इथे तुम्ही दुसऱ्या कलरचा रबर लावला तर दिसून येऊ शकतो। सो त्याच्यामुळे जो आहे ना ब्लॅक कलरचा शक्यतो रबर लावा आणि छान अशी आपल्याला पोनी बांधून झाल्यावर आपले जे केस आहेत ना ते पूर्ण 3 पेड्यांची छान अशी वेणी घालायची। अगदी शेवटपर्यंत केसांच्या टोकापर्यंत छान अशी वेणी घालून घ्यायची आहे आणि ही वेणी अशा पद्धतीने पकडून छान अशी वेणी गोल गोल करून असा रोल बनवून घ्यायचा आहे आपल्याला, त्याला आंबाडा बनवून घ्यायचा आहे। आणि छान असं 2 ते 3 पिनच्या साह्याने तुम्हाला तर छान असं ते सिक्युअर करून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 पिन लागणार आहेत। तुम्हाला इथे जास्त पिनांची सुद्धा गरज लागणार नाहीये किंवा तुमच्याकडे पिन नसतील तर तुमचे ब्लॅक कलरच्या ज्या आपण पिन यूज करतो त्या सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकून त्याला सिक्युअर करून घेऊ शकता। आणि ते अजून सुंदर आपली हेअरस्टाईल दिसण्यासाठी छान असा एखादा गजरा वगैरे रिअल गजरा म्हणा किंवा आर्टिफिशियल गजरा म्हणा अशा पद्धतीने बांधून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली हेअरस्टाईल जी आहे अगदी सुंदर आणि सिंपल अशी छान अशी मस्त दिसणार आहे। तर बघा झटपट अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये आपली हेअरस्टाईल जी आहे ती छान अशी बांधून झालेली आहे। तर कशी वाटली आजची हेअरस्टाईल तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि हा मेकअप मी कसा केला हा जर पाहायचा असेल तर त्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा, तो सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। आणि कसा वाटला माझा आजचा हा छान असा सुंदर लुक आणि कसा वाटली याची हेअरस्टाईल मला कमेंटमध्ये खरंच कळवा। भेटूया अशा छान छान नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय। थँक्यू।